नमस्कार, मी पंकज आपलं स्वागत करतो आरंभ करिअर अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर। आपण साफल्य सिरीजच्या अंतर्गत पॉलिटीची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। या अगोदर मी पॉलिटीचे काही लेक्चर आपल्यासाठी टाकलेले आहेत। मित्रहो, त्याचाच पुढचा भाग म्हणजे आपला जो ऐतिहासिक पार्श्वभूमी हा पहिला धडा आहे, हा जो पहिला प्रकरण आहे, याच्यातील शेवटचा पार्ट म्हणजे 1935 ते 1947 पर्यंतचे कायदे आपल्याला पाहायचे आहेत। या अगोदर मी ऐतिहासिक पार्श्वभूमीचे 1853 पर्यंतचा, 1773 ते 1853 पर्यंतचा पहिला व्हिडिओ, त्यानंतर दुसरा व्हिडिओ 1858 ते 1919 पर्यंतचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1935 आणि 1947 चा कायदा पाहणार आहोत। मित्रो, तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आम्ही साफल्य सिरीज अंतर्गत आपल्यासाठी सर्व विषयाची लेक्चर सिरीज घेऊन येणार आहोत, जे पूर्णतः फ्री यूट्यूबला असणार आहे। आपण कंबाईन 2024 ला टार्गेट ठेवून हे सर्व एफर्ट करत आहोत। मित्रो, जास्तीत जास्त विद्यार्थी ज्यांना सुविधांची कमतरता आहे, ज्यांना मार्गदर्शनाची कमतरता आहे किंवा आर्थिक अडचणी, या सर्व गोष्टींना जे फेस करतात त्यांच्यासाठी आम्ही आमच्या अनुभवातून PYQ ॲनालिसिस करून, अभ्यासक्रमाचं ॲनालिसिस करून आणि आम्हाला जे योग्य वाटेल त्या माध्यमातून आपल्यासाठी सर्व विषयाची लेक्चर सिरीज घेऊन येणार आहोत। पण मित्रहो, आपलं टार्गेट 2024 असू द्या, जे आमचं आहे, जे आपलं आहे। आम्ही अभ्यास करत असताना म्हणजे मी स्वतः अभ्यास करत असताना कशा पद्धतीने नोट्स तयार केल्या होत्या त्या सर्व नोट्स आणि इतर सर्व गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून आपल्यासाठी लेक्चर सिरीज घेऊन येत आहे। पॉलिटीच्या लेक्चर सिरीजबद्दल बोलायचं झालं मित्रो, तर या अगोदर मी आयोगाचे इम्पॉर्टंट टॉपिक आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो। त्यानंतर ऐतिहासिक पार्श्वभूमी सुरू केली आणि हे सर्व पॉलिटीचे लेक्चर मी एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आदर्श मानून आणि त्या व्यतिरिक्त PYQ जे असतील आणि अभ्यासक्रम असेल त्या व्यतिरिक्त जे इम्पॉर्टंट सोर्स वाटतील त्यामधून किंवा इंटरनेट विकिपीडियाचा वापर करून हे सर्व लेक्चर सिरीज आपल्यापर्यंत घेऊन येत आहे। आपल्याला ह्याचा निश्चितच फायदा होईल मित्रहो, याचा आपण निश्चितच फायदा घ्यावा। तर मित्रहो, चला सुरू करूया 1935 चा कायदा। 1919 च्या कायद्याचा आपण अभ्यास केला। 1919 च्या कायद्यामध्ये आपण ज्या तरतुदी होत्या, ज्या महत्त्वाच्या तरतुदी होत्या, इतिहासाच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व तरतुदी खूप महत्त्वाच्या होत्या। पण पॉलिटीचाही त्याच्यामध्ये आधार आहे आणि पॉलिटीसाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या काही आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी वाटतात, ते मी येथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जास्त डिटेल दिलेलं नव्हतं। मित्रहो, आयोगाचा याच्यावरती प्रश्न विचारण्याचा जो कल आहे तो कमी आहे, पण तरीही हे आपला समज विकसित होण्यासाठी, आपल्याला खूप जास्त डिटेल माहिती असण्यासाठी मी हे सर्व लेक्चर सिरीज घेत आहे। हे सर्व कायदे मी पूर्णतः डिटेलमध्ये घेत आहे। मित्रो, अतिशय बोर होणारा हा टॉपिक आहे। पॉलिटी हा मुलांचा सर्वात आवडीचा विषय आहे, पण त्याचा जो सर्वात महत्त्वाचा, सर्वात पहिला जो भाग आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, हा सर्वात जास्त बोर होते। त्यामुळे मुलं त्याला स्किप करतात, पण मी सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत याला घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रहो, तर 1935 चा कायदा आपण बघणार आहोत, ज्याचं नाव होतं भारत परिषद कायदा 1935। 1935 त्या कायद्याचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य म्हणजे असं की हा जो कायदा आहे, या कायद्याचं आपल्या संविधानावरती खूप जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे। भारतीय संविधानाचा जास्तीत जास्त भाग कुठून घेतला असेल किंवा ज्याचा प्रभाव भारतीय संविधानावर असेल तर तो आहे 1935 चा कायदा। मित्रो, 1935 चा कायदा आपण खूप जास्त व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करू, कारण ह्या कायद्यामध्ये 321 च्या जवळपास कलम होते आणि 10 परिशिष्ट होते आणि खूप अशा तरतुदी होत्या की ज्या पुढे भारताच्या संविधानामध्ये जसच्या तशा लागू करून घेण्यात आल्या। कारण भारतीय संविधान करताना एक गोष्ट अपेक्षित होती की जी व्यवस्था भारतीयांना माहिती आहे, जी भारतीयांना समजते, ज्याची त्यांना जाणीव आहे, ज्यांनी ती अनुभवली, त्या सर्व गोष्टी त्यांना भारतीय नागरिकांना द्यायच्या होत्या। कारण भारतामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आणि अज्ञान या दोन गोष्टीमुळे भारतीयांनी जी जुनी संविधान निर्माणकर्त्यांनी जी जुनी व्यवस्था होती त्याचा जास्तीत जास्त आधार घेण्याचा प्रयत्न केला आणि चांगली व्यवस्था आपल्याला मिळवून देण्याचा त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला। तर त्यामध्ये 1935 चा कायदा हा खूप जास्त गरजेचा आहे आणि खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण याचा खूप जास्त परिणाम आपल्या संविधानावरती झालेला आहे। मित्रो, मी बोलत असताना खूप जास्त रिपीट करत आहे, कारण हा खूप जास्त फॅक्च्युअल डेटा आहे। आपल्याला तो खूप जास्त बोर होत असेल, पण हा फॅक्च्युअल डेटा आपल्याला ध्यानात राहावा यासाठी मी खूप जास्त रिपीट करत आहे। तर आपण बोर न होऊ देता फक्त एवढा टॉपिक, कारण हा इतिहासाच्या दृष्टिकोनातून आणि पॉलिटी दोन्ही विषयाच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी खूप जास्त गरजेचा आहे। मित्रो, 321 कलम आणि 10 परिशिष्ट असलेला हा भाग आहे, हा कायदा आहे। या कायद्यामध्ये खूप जास्त वैशिष्ट्य होते, खूप जास्त महत्त्वाचे तथ्य होते की जे आपल्यासाठी गरजेचे आहेत। त्यातले काही महत्त्वाचे पॉलिटीच्या दृष्टिकोनातून जे आपल्यासाठी गरजेचे आहेत ते मी येथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रो, भारतामध्ये संघ स्थापन करण्याचा प्रयत्न केला। अखिल भारतीय संघ, ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याचा इंग्रजांनी ह्या माध्यमातून 1935 च्या कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न केला, ज्यामध्ये भारतामध्ये असलेले प्रांत, कमिशनरची क्षेत्रे आणि संस्थानिक यांचा समावेश करून घ्यायचा होता। पण हे शक्य होऊ शकलं नाही। अखिल भारतीय परिषद म्हणजे ऑल इंडिया फेडरेशन AIF स्थापन करायची होती, पण ते लागू होऊ शकलं नाही, कारण यामध्ये
संस्थानिक यांनी सहभाग दाखवला नाही. संस्थानिक यांनी सहभाग दाखवला नाही, यामुळे ही ऑल इंडिया फेडरेशन स्थापन होऊ शकले नाही. या परिषदेमध्ये, या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की ही परिषद जर स्थापन करायची झाली तर त्यासाठी प्रांत आणि कमिशनरचे क्षेत्र हे कंपल्सरी होते आणि संस्थानिक हे इनव्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक होते. त्यांची जर इच्छा असेल तर ते येऊ शकत होते, पण त्यांनी नकार दिल्यामुळे ही संकल्पना मागे पडली. 1935ला तयार झालेला हा कायदा 1937ला लागू झाले. मित्र, या पहिले आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी माहीत असायला पाहिजे की आपण 1919चा कायदा बघितला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की 1919चा कायदा 1921ला लागू झाला, पण त्या कायद्याचं 10 वर्षांनी रिव्ह्यू करायचं होतं. यासाठी 10 वर्ष अगोदर, 10 वर्षानंतर म्हणजेच 10 वर्ष होण्याच्या आधीच 1927ला सायमन कमिशन तयार करण्यात आलं, जे त्या कायद्याचा रिव्ह्यू घेणार होतं. सायमन कमिशनने दिलेला अहवाल, त्यानंतर आपल्या जे गोलमेज परिषदा म्हणजेच राऊंड टेबल कॉन्फरन्स, लोथियन अहवाल आणि श्वेतपत्रिका, या सर्वांचे हे जे अहवाल होते, या सर्व अहवालांच्या माध्यमातून भारतामध्ये 1935चा कायदा आणला गेला. या सर्वांच्या शिफारशी, ह्यामध्ये त्यांना जे काही शिफारसी योग्य वाटल्या, म्हणजे जे काही तरतुदी भारतासाठी योग्य वाटला, त्या सर्व आणण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला आणि 1935च्या कायद्यामध्ये ह्या त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, मी परत सांगतो की 1935चा कायदा हा काही गोष्टीवर आधारित होता. जसा ज्या वेळेला 1927चा कायदा म्हणजे सायमन कमिशन आलं, सायमन कमिशनला भारतामध्ये खूप जास्त विरोध झाला. यामुळे भारत मंत्री असलेला बर्कनहेड याने भारतीयांना आवाहन केलं की तुम्ही सर्वपक्षीय मिळून प्रत्येक भारतीयाला अपेक्षित असलेला, प्रत्येक भारतीय एक्सेप्ट करणारा, स्वीकार करणारा असं संविधान निर्माण करून दाखवावं. यासाठी 9 सदस्यीय समिती स्थापन झाली आणि मोतीलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी नेहरू रिपोर्ट म्हणजेच संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते निर्माण केलं, पण काही गोष्टीमुळे ते स्वीकारलं जाऊ शकलं नाही. पण 1935च्या कायद्यामध्ये याचं महत्त्व असं की सायमन कमिशनचा अहवाल, नेहरू रिपोर्टचा अहवाल, गोलमेज परिषदांचा अहवाल, त्यानंतर लोथियन अहवाल आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या नंतर जी श्वेतपत्रिका आली, त्या श्वेतपत्रिकेचा आधार घेऊन भारतासाठी ह्या सुधारणा देण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला. 1935चा कायदा, या 1935च्या कायद्यामध्ये जास्तीत जास्त समावेशन भारतीयांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मित्र, इंग्रजांचा हेतू हा शुद्ध नव्हता हे आपल्याला माहिती आहे, पण तरीही इंग्रजांनी भारतीयांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला आणि भारतीयांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. जो काही नाराज वर्ग आहे, जो काही अन्यायग्रस्त वर्ग इंग्रजांना वाटत असेल, त्यांच्यातील रोष आपल्यासाठी फायदेशीर करून घेण्याचं इंग्रजांनी ठरवलं. त्याचाच फायदा त्यांना आरक्षणाच्या बाबतीत झालेला आहे. म्हणजेच राखीव मतदारसंघ 1909च्या बाबतीत, 1909 पासून सुरुवात होऊन 1935च्या कायद्यामध्येही ते सर्व लागूच होतं. तर यातील आपण पहिलं जसं बघितलं की जे महत्त्वाचं तथ्य आहे की ऑल इंडिया फेडरेशन म्हणजेच अखिल भारतीय संघ स्थापन करण्याची यांची तयारी होती, पण संस्थानिकांच्या विरोधामुळे हा अखिल भारतीय संघ स्थापन होऊ शकला नाही. आणि त्यातील पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही प्रांत होते आणि कमिशनरांची क्षेत्र होती हे कंपल्सरी होतं. जर अखिल भारतीय संघ बनवायचा असेल तर ह्या 2 लोक असणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि संस्थानिक हे ऐच्छिक होते, पण संस्थानिकांनी नकार दिला. यामुळे हे जे अखिल भारतीय क्षेत्र होतं, हे जे अखिल भारतीय संघ होता, अखिल भारतीय फेडरेशन होतं, ते तयार होऊ शकलं नाही. मित्रो, प्रांत, कमिशनरची क्षेत्रे आणि संस्थानिक हे 3 लोक मिळून अखिल भारतीय संघ स्थापन होणार होता. हे आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. मित्रो, आयोग प्रश्न विचारू शकते की अखिल भारतीय संघ स्थापन करताना इंग्रजांनी कोणकोणाचा त्यामध्ये समावेश केला होता. तर प्रांत, कमिशनरची क्षेत्र आणि संस्थानिक या 3 लोकांचा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला, पण ते अंमलात येऊ शकलं नाही. पुढचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कायद्यामध्ये सूची. म्हणजे जसे आपल्या कायद्यामध्ये आपल्याला सूची दिसतात, आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये आपल्याला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची ह्या सूची दिसतात. त्याचप्रमाणे 1935च्या कायद्यामध्ये ह्या सूची आणण्याचा प्रयत्न केला. मित्रो, या 3 सूची होत्या, ज्याच्यामध्ये संघ सूची होती. संघ सूचीमध्ये 59 विषय होते. प्रांत सूचीमध्ये 54 विषय होते आणि समवर्ती सूची यामध्ये 36 विषय होते. आपल्याला हा फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1935च्या कायद्यामध्ये ज्या पद्धतीने सूची समाविष्ट करून घेतल्या गेल्या त्यामध्ये संघ सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूची यांचा समावेश होता. आणि त्यामध्ये किती विषय होते? तर संघ सूचीमध्ये 59 विषय, प्रांत सूचीमध्ये 54 विषय, समवर्ती सूचीमध्ये 36 विषय, हे आपण ध्यानात ठेवायला हवं. मित्रो, या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय संविधानाच्या बाबतीतही आणि भारताच्या म्हणजे आपल्या 1935च्या कायद्याबाबतही आपल्याला लक्षात असायला हवं की जे रेसिड्युअरी पॉवर होत्या, जे अवशिष्ट विषय होते, ते 1935च्या कायद्याने व्हाईसरॉयकडे देण्यात आले. 1935च्या कायद्याने जे अवशिष्ट विषय होते, जे काही संघसूची, प्रांतसूची, समवर्ती सूची या व्यतिरिक्त विषय उरतात, ते सर्व विषय त्यांनी व्हाईसरॉयकडे देण्याचा प्रयत्न केला. आणि भारतीय संविधानामध्ये हे
जे सर्व विषय अवशिष्ट राहतात, केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची याचे व्यतिरिक्त जे विषय उरतात ते सर्व केंद्र शासनाकडे भारतीय संविधानानुसार दिलेले आहेत. हे आपण ध्यानात असायला हवं. आणि हे जी व्यवस्था आहे हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे आणि हे आपल्या एकात्मक व्यवस्थेचं लक्षण आहे. मित्रहो, एकात्मक लक्षण, संघराज्य लक्षण हे आपण सगळ्या गोष्टी आपल्या संविधान ज्या वेळेला आपण सुरू करू, याच्यानंतरचे जे पुढचे टॉपिक असतील, यानंतरचा पुढचा टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, म्हणजे संविधान सभा कशी होती, त्यामध्ये समित्या, त्यामध्ये जे फॅक्च्युअल प्रश्न होते, फॅक्च्युअल डेटा होता, कशा पद्धतीने किती सभा झाल्या, निशाणी वगैरे खर्च, ह्या सगळ्या गोष्टी हा जो फॅक्च्युअल डेटा आहे. आणि आयोग मित्रहो, वैशिष्ट्य म्हणजे आयोगाचा त्यावरती प्रश्न विचारण्याचा कल खूप जास्त आहे. दरवर्षी आयोग 2 ते 3 प्रश्न ह्या फॅक्च्युअल डेटावरती विचारत असतो, जो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मित्रो, ह्या सर्व गोष्टीकडे आपण बारकाईने बघितलं पाहिजेत आणि हा जो फॅक्च्युअल डेटा आहे तो वारंवार आपला वाचला पाहिजेत किंवा लक्षात घेतला पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजेत. कारण आयोग याच्यावरती प्रश्न विचारत असतो आणि हे प्रश्न असे असतात, जर आपल्याला आले तर आले, अन्यथा जर ते माहीत नसतील तर त्याचाच मार्क आपल्याला येते. पण हे खूप जास्त हातचे मार्क्स असतात, ते आपण रिवाईज जरी केलं, वाचले जरी किंवा वारंवार ऐकले तरी त्याचा आपल्याला फायदा होतो. मित्रो, मी हे जे 1773 पासूनचे कायदे सांगत आहे, मी कंटिन्यू त्याचे रिपीट करत आहे. प्रत्येक कायदा किंवा प्रत्येक फॅक्ट, त्यातले जे वैशिष्ट्य होते, जे तथ्य होते, जे फीचर्स होते, ते आपल्यासमोर वारंवार बोलून दाखवत आहे. हे आपल्याला खूप जास्त बोलत आहे, हे मलाही समजत नाही. पण मित्रो, त्याची गरज आहे. आपण पेपरला गेले आणि याच्यातील जर एखादं स्टेटमेंट आलं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. हे आपल्याला पेपरमधला गेल्यानंतर आणि तो प्रश्न आल्यानंतर कळणार आहे. मित्रो, असंच रिपीट आपल्याला जो पुढचा टॉपिक आहे तोही करायचा आहे आणि त्याच्यावर आयोगाचा खूप जास्त कल आहे. तो 1 ते 1.5 तास आपल्याला 2 ते 3 प्रश्न देऊ शकतो प्रत्येक पेपरमध्ये. म्हणजे आपण जर ॲनालिसिस केलं 2018 ते 2023 या प्रश्नपत्रिकांचं जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला समजू शकते की आयोगाचा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर किती जास्त कल होता. संविधानाचा विकास, संविधानिक विकास हे आपण आजच्या टॉपिकमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये संपवणार आहोत. उद्या आपण तो टॉपिक सुरू करणार आहोत. मित्रो, त्यालाही आपण पाहावं. तर आता आपण पुढे बघू की जे अवशिष्ट विषय होते ते व्हायसरॉयकडे देण्यात आले 1935च्या कायद्यानुसार, आणि भारताच्या संविधानानुसार जे अवशिष्ट विषय आहेत ते केंद्र सरकारला दिलेले आहेत. आणि ही जी व्यवस्था आहे ही आपण कॅनडाकडून घेतलेली आहे आणि हे भारतीय संविधानातील एकात्मक लक्षण आहे. पुढचा असा टॉपिक आहे की केंद्र व राज्यांच्या अधिकारांचे विभाजन करण्यात आले. केंद्र व राज्य यांच्या अधिकारांमध्ये विभाजन करण्यात आलं. म्हणजे आपण हे बघितलं की संघाचे विषय वेगळे, प्रांताचे विषय वेगळे, समवर्ती विषय वेगळे. ह्याच पद्धतीने जे आपल्या संविधानाची कोणती सूची आहे की ज्यामध्ये आपले विषय सांगितलेले आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. मित्रो, हे अधिकारांचं विभाजन करण्यात आलं होतं. प्रांतांमध्ये जी 1919च्या कायद्यानुसार जी द्विदल पद्धती प्रांतामध्ये लागू केली होती ती आता रद्द करण्यात आली आणि ती केंद्रासाठी लागू करण्यात आली. मित्रो, की प्रांतांची जी द्विदल पद्धती होती ज्यामध्ये आरक्षित विषय आणि संरक्षित विषय असे 2 टॉपिक होते, ते दोन्ही त्या बाबी आता प्रांतासाठी रद्द करून ते केंद्राला लागू करण्यात आले आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. गव्हर्नरच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली आणि हा जो गव्हर्नर होता तो ब्रिटनच्या संसदेला जबाबदार होता, तो आता व्हाईसरॉयला जबाबदार राहिलेला नव्हता. केंद्रामध्ये जी राज्यातील द्विदल व्यवस्था होती, जी द्विदल पद्धती होती, ती केंद्रासाठी लागू केली आणि केंद्रात सुद्धा मित्रहो अखिल भारतीय संघाप्रमाणेच द्विदल पद्धती सुद्धा केंद्रात लागू होऊ शकली नाही. 1935ला तयार झालेला कायदा 1937ला लागू झाला. 1937ला निवडणुका झाल्या आणि 1939ला द्वितीय महायुद्ध सुरू झालं आणि भारताचा द्वितीय महायुद्धामध्ये समावेश केल्यामुळे भारतीयांनी, म्हणजेच भारतातील जी प्रांतातील सरकारे होती त्यांनी आपले राजीनामे दिले होते. ह्यामुळेच आपल्याला एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की ह्या कायद्याचं महत्त्व इतिहास आणि पॉलिटी ह्या दोन्ही गोष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रो, यातील पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रांतामध्ये ही जी द्विदल पद्धती होती, प्रांतांतील द्विदल पद्धती रद्द करण्यात आली आणि ती केंद्रात लागू करण्यात आली. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. आणि मित्रो, जे 11 प्रांत होते 1935च्या दरम्यान भारतामध्ये 11 प्रांत होते, त्या 11 पैकी 6 प्रांतामध्ये मित्रो लक्ष देऊन आहे का, 11 पैकी 6 प्रांतामध्ये द्विगृह पद्धती लागू करण्यात आली. द्विगृह म्हणजे जसं आपलं राज्य विधानसभा आहे, आधी विधान परिषद आहे, अशा पद्धतीने 2 गृह तयार करण्यात आली. भारतातही सध्या 6 राज्यामध्ये द्विगृह पद्धती आहे. ते 6 राज्य कोणते हेही आपण आम्हाला कमेंटमध्ये कळवावं. मित्रो, या 6 राज्यामध्ये आपल्याला माहिती असेल, एक होतं बेंगाल, बॉम्बे, मद्रास. हे 3 नावं आपण लक्षातच ठेवावे. काही जरी असलं तरी हे जे 3 राज्य असतात, हे जे 3 प्रांत होते, हे 3 प्रांत सुरुवातीपासूनच त्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये समाविष्ट होते. कारण 1773 पासूनच किंवा त्या अगोदरपासूनच ठिकठिकाणी, म्हणजे मुंबई कसं केलं, सेंट जॉर्ज काय होता, सेंट विलियम्स काय होता, नंतर मुंबईची निर्मिती मुंबई इंग्रजांकडे कसं आलं, या सर्व गोष्टी इतिहासाच्या. इतिहास ज्यावेळेला आपण सुरू करणार आहोत ते इतिहास आपण इतिहासामध्ये सर्व बघणार आहोत.
पण आपल्याला माहीत असायला पाहिजे ती गोष्ट की बेंगाल, मद्रास आणि बॉम्बे हे 3 जे राज्य आहेत, ह्या 3 राज्यांमध्ये त्या काळातल्या म्हणजे मॅक्झिमम गोष्टी जे होत्या ते सर्व असतच होत्या. 6 राज्यामध्ये म्हणजे 11 पैकी 6 प्रांतामध्ये द्विगृह पद्धती निर्माण करण्यात आली. त्यातील बेंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, युनायटेड प्रॉव्हिन्स आणि आसाम. बेंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि युनायटेड प्रॉव्हिन्स हे जे 6 राज्य होते, ह्या 6 राज्यामध्ये द्विदल पद्धती सुरू करण्यात आली होती. मित्रो, आज यातील बहुतांश असे राज्य आहेत की ज्यामध्ये द्विदल पद्धती आहे. ते मी जे तुम्हाला म्हटलेलं होतं की त्याप्रमाणे आपण ते मला कमेंटमध्ये जरूर लिहून म्हणजे द्यावं, सांगावं. त्या व्यतिरिक्त फेडरल बँक स्थापन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा आधार घेऊन भारतामध्ये फेडरल बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात आली. फेडरल बँकने कोणकोणत्या म्हणजे खूप जास्त फॅक्च्युअल आणि साधे प्रश्न मी आपल्याला विचारत आहे आणि त्याचं उत्तर आपण आम्हाला कमेंटमध्ये द्यावं की फेडरल बँक या भारताच्या फेडरल बँक म्हणजेच रिझर्व्ह बँकने कोणकोणत्या देशासाठी कार्य केलेलं आहे आणि कोणकोणत्या वर्षापर्यंत केलं आहे हे सुद्धा आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगावं. भारतामध्ये 1935च्या कायद्यानुसार फेडरल बँक स्थापन करण्यात आली म्हणजेच रिझर्व्ह बँक स्थापन करण्यात आली. मित्रो, त्या व्यतिरिक्त जे फेडरल कोड होतं आपल्याला माहिती आहे की 1773च्या कायद्यानुसार भारतामध्ये सुप्रीम कोर्ट तयार करण्यात आलं. त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवर भारतामध्ये 1935च्या कायद्यानुसार फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आला, ज्यामध्ये एक चीफ जस्टिस, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सरन्यायाधीश आणि 6 इतर न्यायाधीश होते. जो सरन्यायाधीश होता त्याचं नाव मॉरिस ग्वेअर होते, हे आपण लक्षात. मित्रो, यावर प्रश्न आलेला आहे की भारतातील जे फेडरल कोर्ट होता, फेडरल कोर्टाचा प्रथम चीफ जस्टिस कोण होता, सरन्यायाधीश कोण होता, तर त्याचं नाव होतं जस्टिस सर मॉरिस ग्वेअर, हे आपण लक्षात ठेवावं. या व्यतिरिक्त 1773च्या कायद्यानुसार जे सुप्रीम कोर्ट तयार झालं त्या सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस कोण होता, तर तो इम्पे होता. ह्यावरही प्रश्न आलेला होता. इतर ते 3 न्यायाधीश होते, ते मी अगोदर सांगितलेले आहे, तेही आपण मला कमेंटमध्ये कळवा. मित्रो, त्याची ट्रिक आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने केलं होतं HCl म्हणजे जे ॲसिड आहे ते HCl नुसार मी त्याची ट्रिक बनवली होती. आपणही अशी काही हे बनवा की याआधी आता आपल्याला माहिती आहे की फेडरल कोर्टचा सरन्यायाधीश पहिला कोण आणि सुप्रीम कोर्टचा पहिला म्हणजे 1773च्या कायद्यानुसार जे सुप्रीम कोर्ट तयार झालं त्याचा पहिला सरन्यायाधीश कोण, यांच्यावर प्रश्न आले होते. तर आपल्याला जे 3 नावात म्हणजे जे इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला इझिली भेटतात ते 3 नावंही आपल्याला विचारले जाऊ शकतात की 1773च्या कायद्यानुसार इतर 3 न्यायाधीश कोण होते. मित्रो, त्यानंतर आपण पुढे बघू शकतो की प्रांतांसाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स तयार करण्यात आले. प्रांतांसाठी जे आपल्याला माहिती आहे की 1919च्या कायद्यानुसार 1923-24 मध्ये ली कमिशन तयार करण्यात आलं आणि 1926 मध्ये UPSC तयार करण्यात आला म्हणजेच प्रशासकीय सेवेसाठी UPSC तयार करण्यात आलं. 1935च्या कायद्यानुसार स्टेटसाठी प्रत्येक राज्यासाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली. आणि परत महत्त्वाची गोष्ट, आजही आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सुद्धा आजही संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन आहेत. काही राज्यांच्या परवानगीने हे संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन होऊ शकतात. याची तरतूद सर्वप्रथम 1935च्या कायद्यामध्ये होते. 1935च्या कायद्यानुसार JPSC म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनची तरतूद केलेली होती. आणि मित्रो, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन भारतीय संविधानानुसार आता कॉन्स्टिट्युशनल आहे किंवा मग वैधानिक आहे, हे सुद्धा आपण मला सांगावं. आपण कमेंटमध्ये मी जे फॅक्च्युअल प्रश्न विचारता मित्रो, हे जरी फॅक्च्युअल प्रश्न आणि खूप जास्त सोपे वाटत असतील आपल्याला, पण तरी त्याचं महत्त्व आहे, त्याचं उत्तर आपण द्यावं अशी मला अपेक्षा आहे. कारण ह्याच काही गोष्टी असतात की आपल्याला कधी कधी असे प्रश्न येऊन जातात आणि आपल्याला वेळेवरती आठवत नाही. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यात संबंधी माहिती आपल्याला याच्या तरतुदी 1935च्या कायद्यामध्ये आढळतात. आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना 1926 मध्ये ली कमिशनच्या धर्तीवर झाली, ली कमिशनच्या शिफारशीनुसार झाली, ज्याची पार्श्वभूमी 1919च्या कायद्यामध्ये आढळते. मित्र, त्यानंतर केंद्रामध्ये द्वैत शासन निर्माण करण्यात आलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रांतामध्ये जे द्वैत शासन होतं 1919च्या कायद्यामध्ये स्थापन केलं. मित्र, द्वैत शासन याच्याबद्दल आपल्याला सांगायला मला आवडेल की द्वैत शासन म्हणजेच डायआर्की, लिओनल कार्टिस या व्यक्तीने, हा जो ब्रिटिश व्यक्ती होता, या व्यक्तीने हा शब्द दिलेला आहे. आणि ज्यामुळे जी व्यवस्था आहे ती 2 भागात वाटली गेली. म्हणजे एक व्यवस्था असते की ज्यामध्ये सर्व सरकारी सदस्य असतात म्हणजेच व्हाईसरॉय आणि त्याच्या अंतर्गत त्याचे जे सरकारी सदस्य असतात ते,
आणि एक व्यवस्था असते की व्हाईसराय आणि त्याच्या अंतर्गत जे लोकांद्वारे नियुक्त असतात, लोक नियुक्त असतात असे काही सदस्य असतात, त्यांच्या माध्यमातून काही विषय हाताळले जातात. सरकार आणि सरकारी सदस्य म्हणजे व्हाईसराय आणि सरकारी सदस्य यांच्या मार्फत जे विषय हाताळले जातात ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात, खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि त्यावर सरकारचं कंट्रोल असणं गरजेचं असते. ते जर सामान्य व्यक्ती जर त्यावर कायदे करू शकला, म्हणजेच गैरसरकारी व्यक्ती जर त्यावरती कायदे करू शकला, तर इंग्रज त्यांची पकड भारतावरती मजबूत ठेवू शकणार नव्हते. यामुळेच इंग्रजांनी भारतामध्ये आरक्षित विषय म्हणजेच जे रिझर्व्ह विषय होते त्यासाठी गव्हर्नर आणि त्याची जे सरकारी सदस्य होते ह्याच्या माध्यमातून व्यवस्था केली, त्या माध्यमातून ते हाताळले. आणि जे आरक्षित विषय होते सोपी विषय होते म्हणजे ट्रान्सपोर्ट विषय होते, त्यासाठी व्हाईसराय आणि त्याची जी मंत्रिमंडळ होते त्यांच्या माध्यमातून संरक्षित विषय किंवा सोपी विषय पाहिले जात होते. सोपी विषय पाहिले जाते, संरक्षित म्हणजेच आरक्षित विषय. तर आरक्षित विषय यामध्ये संरक्षण म्हणजे आपल्याला माहिती आहे की लॉ अँड ऑर्डर ह्यासाठी संरक्षण, धर्म, जमाती. कारण इंग्रजांनी भारतामध्ये धर्म आणि जमाती याचा वापर करून भारतामध्ये धर्म आणि जमाती ह्या दोन गोष्टींचा वापर करून आपली जी पाळंमुळं होती ती रोवण्याचा प्रयत्न केला. 1857च्या उठावानंतर तर इंग्रजांनी यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेतला. यामुळेच कदाचित 1947 म्हणजे पुढचे 90 वर्ष इंग्रज भारतावरती राज्य करू शकले. कारण त्यांनी कधी हिंदूंना, कधी मुस्लिमांना, तर कधी जो नाराज वर्ग आहे त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या बाजूने वळून घेण्याचा प्रयत्न केला. जमीनदारांना सुद्धा त्यांनी आपल्याकडे वळून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते 1857च्या उठावामध्ये जमीनदारांचा त्यांना सपोर्ट होताच इंग्रजांना. मित्र, या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता नाही आहे, पण तरीही मी रिव्हिजन होण्यासाठी आपण अभ्यास करत असताना प्रत्येक विषयामध्ये त्याचा शिरकाव करू शकलं पाहिजेत की आपला पेपरही जो असते कधी कधी आपल्याला करंटचे प्रश्न असतात, त्यामध्ये स्टेटमेंट हे कुठल्याही एका सब्जेक्ट विचारले जाऊ शकतात. कधी एक स्टेटमेंट इतिहासाचं असते, तर कधी दुसरं स्टेटमेंट हे करंट रिलेटेड असते आणि तिसरं हे पॉलिटी रिलेटेड असते. तर आपण अभ्यास करताना आपल्या अभ्यासाला खूप जास्त डायमेन्शन्स आणि रिव्हिजन करत असताना सुद्धा खूप जास्त डायमेन्शन्स देणं गरजेचं आहे आणि खूप जास्त मार्गांनी विचार करणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपण रिझल्टच्या खूप जास्त जवळ पोहोचू शकू. मित्र, संरक्षित विषय यामध्ये जे आरक्षित विषय होते, आरक्षित विषयाव्यतिरिक्त जे इतर विषय होते ते सोपी विषयामध्ये होते. आणि यातील वैशिष्ट्य म्हणजे ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचा अंमल भारतामध्ये होऊ शकला नाही. जी प्रांतामध्ये व्यवस्था होती, जी प्रांतातील व्यवस्था 1919 पासून 1935 पर्यंत चालली, ती व्यवस्था केंद्रामध्ये लागू झाली नाही. अखिल भारतीय परिषद, परत आपली जी डायरकी आहे म्हणजेच द्विदल पद्धती, ह्या दोन्ही गोष्टी 1935च्या कायद्यानुसार भारतात लागू होऊ शकल्या नाही. मित्रो, पुढचा मुद्दा आहे प्रांतातील गव्हर्नर. म्हणजे जे इतर प्रांत होते, जसे आपण बघितलं की इतर 11 प्रांत होते, त्या इतर 11 प्रांतातील जे गव्हर्नर होते ते इतर 11 प्रांतातील गव्हर्नर हे आता व्हाईसरायला जबाबदार राहिले नाही. हे 11 गव्हर्नर हे व्हाईसरायला जबाबदार न राहता क्राऊनला म्हणजेच ब्रिटनच्या संसदेला जबाबदार राहिले. ते आपले कायदे ब्रिटनच्या संसदेद्वारे पास करून घेऊ लागले आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांचा कारभार चालू होता. हेच आपण म्हटलं होतं की त्यांच्यासाठी प्रांतांना आता स्वायत्तता देण्यात आली. प्रांतातून द्विदल पद्धती नष्ट केली आणि त्यांना स्वायत्तता देण्यात आली. ही स्वायत्तता मिळवून देण्याचा म्हणजे स्वायत्ततेचा हाही एक मार्ग होता की आता व्हाईसरायला हे जबाबदार राहिले नाही, हे जबाबदार आता ब्रिटनच्या संसदेला राहिले, म्हणजेच प्रांतातील जे गव्हर्नर होते ते. मित्रो, भारत परिषद आपल्याला माहिती आहे की 1857चा उठाव झाला. यानंतर 1858च्या कायद्यानुसार ब्रिटनमध्ये भारत परिषद तयार करण्यात आली. त्यामध्ये भारत मंत्री आणि त्याच्या मदतीसाठी 15 सदस्य होते. 1919च्या कायद्यानुसार मी याच्या अगोदर जे आपल्याला सांगितलं की 1919च्या कायद्यानुसार भारत परिषदेतील जी सदस्य संख्या होती ती 15 वरून कमी करून 8 ते 12 करण्यात आली. पण इथं 1935च्या कायद्यानुसार ही जी भारत परिषद होती ही भारत परिषद पूर्णतः रद्द करण्यात आली. आणि मित्रो, मी काल जसं सांगितलं की 1773 ते 1853 आणि 1858 ते 1947 हे 2 टप्पे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 1773 ते 1853 हा ईस्ट इंडिया कंपनीचा कार्यकाळ होता आणि त्यानंतर 1858 ते 1947 हा क्राऊन म्हणजेच संसदेचा कार्यकाळ होता. 1858ला संसदेच्या काळात म्हणजे ब्रिटनच्या संसदेच्या काळामध्ये भारत मंत्री हे पद तयार झालं आणि हे पद 1947ला रद्द करण्यात आलं. भारत मंत्री हे पद 1947ला रद्द करण्यात आलं. पण 1919च्या कायद्यानुसार त्यांची सदस्य संख्या घटवण्यात आली. 1935च्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचं जे सचिवालय म्हणजे जे ऑफिस होतं भारत परिषद ते सुद्धा रद्द करण्यात आलं आणि त्याला भारत मंत्र्याला सल्ला देण्यासाठी काही लोकांची टीम तयार करण्यात आली. मित्रो, पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत की
त्यावेळेला मतदान हे वाढवण्यात आलं, म्हणजे मतदान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त समावेश करून घेण्यात आला. मतदानासाठी काही लोकांचा समावेश करण्यात आला, पण त्यावेळेचा जो क्रायटेरिया होता, मतदानासाठीचे जे निकष होते ते खूप जास्त कठीण होते आणि काही एक ठराविक वर्गापुरते ते लिमिटेड राहिले. कारण या अगोदरच्या कायद्यामध्ये आपण पाहिलं की शिक्षण आणि उत्पन्न आणि कर भरण्याची पद्धती या 3 गोष्टीवर, या 3 निकषावर त्या काळात मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. तर या निकषांमुळे भारतातील 100% फक्त 10% अशी जनता होती ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला होता. 1935च्या कायद्यानुसार केवळ 10% जनतेला मताधिकार प्राप्त झालेला होता. मित्रहो, एक शेवटचा पॉईंट की स्वतंत्र मतदारसंघ 1909 पासून सुरू झालेला, म्हणजे मुस्लिमांसाठी 1909ला स्वतंत्र मतदारसंघ देणं सुरुवात झाले आणि 1919च्या कायद्यामध्ये सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ काही लोकांना देण्यात आला. स्वतंत्र मतदारसंघ 1919च्या कायद्यानुसार कोणाला देण्यात आलं मित्र, हेही आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगावं. आणि 1935च्या कायद्यानुसार महिला, कामगार आणि दलित म्हणजेच अस्पृश्य या लोकांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. मित्रहो, हा जो 1935चा कायदा होता याचा खूप जास्त इम्पॅक्ट, खूप जास्त परिणाम आपल्या संविधानावरती झालेला आहे. त्यातील जे फॅक्ट आहे, प्रत्येक फॅक्ट म्हणजे मी आपल्यासमोर जवळजवळ 10च्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅक्ट सांगितलेले आहे. हे सर्व फॅक्ट आपण लक्षात ठेवावे. कायदा हा खूप मोठा होता, 321 कलम आणि 10 परिशिष्ट होते, पण सर्व आपण ध्यानात नाही ठेवू शकत. पॉलिटीच्या दृष्टिकोनातून काहीच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आयोग याच्यावर सहसा प्रश्न विचारत नाही, पण आपल्याला ते करणं खूप जास्त गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या संविधानाची पार्श्वभूमी लक्षात येते. मित्र, ही पार्श्वभूमी लक्षात ठेवण्यासाठी आपण 1935चा कायदा, त्या अगोदरचे सर्व कायदे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1909, 1919 आणि 1935चा जो कायदा आहे त्यामध्ये खूप जास्त तरतुदी होत्या आणि भारतामध्ये संविधानिक विकास घडवून आणण्यासाठी हे 3ही कायदे खूप जास्त गरजेचे होते. या 3ही कायद्याचा आपण सखोल अभ्यास करावा आणि त्यातील फॅक्ट जास्तीत जास्त लक्षात कसे राहतील यावर प्रयत्न करावा. हा मी वारंवार म्हणत आहे मित्र की हा टॉपिक खूप जास्त बोरिंग आहे, खूप जास्त बोर होते, पण तरी हा टॉपिक आपल्यासाठी गरजेचा आहे. मी त्यासाठीच आपल्याला बोर जरी होत असलं तरी मी खूप जास्त रिपीट करत आहे आणि पुढच्या टॉपिकमध्ये सुद्धा रिपीट करणार आहे. पण त्याच्या पुढचा जो त्याच्या पुढे जे आपलं संविधान सुरू होणार आहे तिथं मी रिपीट करणार नाही. तिथून कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल दोन्ही गोष्टींचा आपण ताळमेळ साधून पुढे चालू. आता आपण 1935चा कायदा जो खूप जास्त महत्त्वाचा होता, मला त्यातील जे महत्त्वाचे फॅक्ट वाटले, जे महत्त्वाचे फीचर वाटले, वैशिष्ट्य वाटले, तरतुदी वाटल्या, ते मी आपल्यासाठी मांडल्या. आता 1947चा कायदा आपण बघणार आहोत. 1935च्या भारत परिषद कायद्यानुसार आपण आता 1947चा कायदा बघणार आहोत. 1947च्या कायद्यानुसार भारतामध्ये कशा पद्धतीने बदल झाले आणि कोणते बदल झाले हे आपण बघणार आहोत. मित्र, आयोगाने काही वर्षा पहिले एक प्रश्न विचारला होता. त्यामध्ये असं विचारलं होतं की 1947च्या कायद्यानुसार भारतामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झाले हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. मित्र, 1947चा कायदा हा भारत स्वातंत्र्याचा कायदा आहे. या कायद्यानुसार भारत स्वतंत्र झाला आणि इथूनच भारत पाकिस्तान फाळणी सुद्धा झाली. याच कायद्यानुसार भारतामध्ये नवीन संविधान निर्मितीचा जो वेग आहे तो खूप जास्त वाढला आणि संविधान निर्मितीसाठी जो इंग्रजांनी सुरुवात केली होती 1773 पासून, ती या ठिकाणी थांबली आणि स्वतःचं भारत संविधान निर्माण करण्यासाठी भारतीयांनी प्रयत्न सुरू केले होते. आता 1947च्या कायद्यातील ज्या महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत ते आपण बघणार आहोत. पॉलिटीच्या दृष्टिकोनातून जेवढ्या गरजेच्या आहेत त्या सर्व तरतुदी मी या ठिकाणी घेणार आहे आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही गरजेच्या असतील त्यात इथं जर रिलेव्हंट असतील तर ते सांगणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण जो टॉपिक आहे, हे जे पूर्ण कायदे आहेत जे आपल्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, ते इतिहासाच्या टॉपिकमध्ये किंवा इतिहासाचा लेक्चर किंवा इतिहासाची सिरीज ज्यावेळेला आपली सुरू असेल त्यामध्ये करणार. मित्र, या सिरीजचं वैशिष्ट्य मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो की एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकावर आधारित ही लेक्चर सिरीज आहे आणि आयोगाचं ॲनालिसिस करून, आयोगाच्या अभ्यासक्रमाचं आणि PYQचं ॲनालिसिस करून ज्याही गोष्टी मला वाटतात की आपण त्या पुस्तकामध्ये ॲड करू शकू ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत. मी माझ्या नोट्स या ठिकाणी पुरेपूर वापरत आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर जे माहिती आहे तीही मी जमा करून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. तर मित्र, चला 1947चा कायदा पाहू. मित्र, 4 जुलै 1947ला हा कायदा हा ब्रिटनच्या संसदेमध्ये मांडला गेला. ब्रिटनच्या संसदेत हा कायदा मांडल्यानंतर या कायद्याला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळून 15 ऑगस्ट 1947ला हा कायदा अंमलात आला आणि ह्या कायद्यानुसारच भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला सोबतच पाकिस्तान सुद्धा स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणी होऊन 2 वेगळे राष्ट्र, 2 वेगळे देश निर्माण झाले. मित्रो, आता भारत स्वतंत्र झाला, तो जो कायदा आहे भारत स्वतंत्रता कायदा, याच्यातील महत्त्वपूर्ण तरतुदी आपण बघू. भारत व पाकिस्तान
या दोन्ही देशांना स्वतःची जी संविधान सभा आहे, स्वतःची संविधान सभा निर्माण करण्याचा अधिकार मिळाला. संविधान सभा भारतामध्ये कोणत्या कायद्यानुसार म्हणजेच कोणत्या मिशननुसार आलं हे आपण आम्हाला सांगावं. 1940 पासून 1940, 42 आणि 1946 कोणते 3 महत्त्वपूर्ण असे मिशन होते किंवा मग कोणत्या अशा योजना होत्या की ज्या माध्यमातून भारतामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू व्हायला लागली, ते आपण आम्हाला कमेंटमध्ये सांगावे. आणि ते क्रमानुसार आपण व्यवस्थितरित्या कमेंटमध्ये आम्हाला जर सांगितलं तर आपलंही रिव्हिजन होऊन जाईल आणि आयोग याच्यावरती प्रश्न विचारत असतो. ते पुढच्या लेक्चरमध्ये आपल्यासाठी आणणार आहे की क्रिप्स मिशन, ऑगस्ट ऑफर किंवा मग वेव्हेलची योजना, कॅबिनेट मिशन, ह्या सर्व गोष्टीचं विश्लेषण मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आता आपण मला ते कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो, भारत व पाकिस्तान ह्या 2 देशांना स्वतःचं संविधान निर्माण करण्यासाठी स्वतःचं संविधान निर्माण करण्याचा जर अधिकार कुठून मिळाला असेल तर तो या कायद्यानुसार मिळाला. 1947च्या कायद्यानुसार भारत व पाकिस्तान 2 वेगळे राष्ट्र निर्माण झाले आणि स्वतःची वेगळी संविधान सभा निर्माण करण्याचा ह्या दोन्ही देशांना अधिकार मिळाला. त्यांना असं सुद्धा अधिकार होता की त्यांना जर वाटलं, जो वाटला तो कायदा चालू ठेवणे, जो वाटला तो कायदा रद्द करणे. म्हणजे 1935च्या कायद्यानुसार हे संविधान म्हणजे 1935चा कायदा आदर्श मानून भारतामध्ये प्रशासन सुरू होतं. त्यांना जर वाटलं तर तोही कायदा ते रद्द करू शकत होते. एवढे अधिकार 1947च्या कायद्याने या दोन्ही देशांना दिले होते. मित्रांनो, नवीन घटना तयार होईपर्यंत घटना समिती कायदेमंडळाचे कार्य करेल. जी आपली घटना समिती होती, आपल्याला माहित आहे भारतामध्ये घटना समिती तयार झाली आणि ही घटना समिती घटना निर्मितीचं म्हणजे संविधान निर्मितीचं कार्य करत होती. संविधान निर्मितीचं कार्य करणारी संस्था इंग्रजांच्या जाण्यामुळे आता कायदेमंडळ आणि लेजिस्लेचर या 2 गोष्टी, कायदेमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर आणि विधायिका म्हणजेच एक्झिक्युटिव्ह यांचं कार्य कसं पार पडेल यासाठी संसदेचं कार्य सुद्धा करायचं होतं. मग हे संसदेचं कार्य करणार कोण? तर ह्यासाठी घटना समितीलाच असा अधिकार देण्यात आला की ज्यानुसार संविधान सभा ही संसद म्हणून कार्य करेल. आणि या संविधान सभेचा अध्यक्ष म्हणून जी. व्ही. मावळंकर यांची निवड करण्यात आली. आणि संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. जी. व्ही. मावळंकर यांच्याबद्दलही माहिती आहे आणि राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दलही माहिती आहे. 17 नोव्हेंबर 1947ला पहिलं याचं सेशन संसदेची स्थापना झाली. म्हणजेच काही घटना समितीद्वारे घटना समितीतून संसद 17 नोव्हेंबर 1947ला निर्माण झाली. मित्र, भारत सचिवपद 1857 उठावानंतर 1858च्या सुशासनाच्या कायद्यानुसार भारत मंत्री हे नवीन पद तयार झालं. म्हणजेच भारत सचिव हे जे नवीन पद तयार झालं होतं हे भारत सचिव पद म्हणजेच भारत मंत्रीपद आता नष्ट करण्यात आलं. आणि त्याच्यासाठी ब्रिटनच्या संसदेमध्ये जो कॉमनवेल्थचा मंत्री होता, राष्ट्रकुल संबंधी जो मंत्री होता, तो राष्ट्रकुल संबंधीचा मंत्री भारतासाठी भारत सचिवाचं पद पाहणार होता. भारत मंत्री हे जे पद होता ते तो पाहणार होता. हे याचं वैशिष्ट्य होतं. याची नाविन्यता जर काय असेल तर ती ही होती की भारत सचिव पद रद्द केलं 1919च्या कायद्यानुसार. 1919च्या कायद्यानुसार भारतामध्ये भारत सचिवासाठी जे भारत परिषद होती ते भारत परिषदातील सदस्यसंख्या कमी केली. 1935च्या कायद्यानुसार भारत सचिवाची जी परिषद होती, भारत मंत्र्यांची जी परिषद होती ती परिषद रद्द केली. आणि 1947 नुसार भारत सचिव म्हणजेच भारत मंत्री हे पद सुद्धा रद्द करण्यात आलं. मित्रो, हे गोष्ट आपल्याला आपण ध्यानात ठेवायला हवी, कारण आयोग याच्यावरही प्रश्न विचारू शकते. काही शाब्दिक बदल करून आयोग याच्यावर प्रश्न विचारूनही आपलं उत्तर चुकू शकते, हे आपल्याला माहिती आहे. मित्र, मी प्रत्येक गोष्ट खूप जास्त रिपीट करत आहे. मी आधीपासून सांगत आहे, मी वारंवार हेच सांगत आहे की मी खूप जास्त रिपीट करत आहे. खूप जास्त बोरिंग टॉपिक आहे, पण हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. जर आला तर एखाद प्रश्न याच्यावरती येऊ शकतो आणि आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे खूप जास्त गरजेचं आहे. मित्रो, पुढची याचं जे वैशिष्ट्य आहे की भारत सार्वभौम बनला. आपल्याला माहिती आहे की भारत देश हा स्वतंत्र आहे. आपली जी संविधानाची प्रस्तावना आहे, संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा आपल्याला सार्वभौम या संबंधी माहिती आढळते. सार्वभौम हा शब्द येतो. सार्वभौम म्हणजे आपल्या देशावर आपण शासन करत असताना आपल्यावर कुठल्याही देशाचा किंवा कोण्याही बाहेरील व्यक्तीचा प्रभाव नसतो. आपण आपले निर्णय घेण्यासाठी, आपली व्यवस्था चालवण्यासाठी, आपलं शासन चालवण्यासाठी आपण संपन्न असतो, समृद्ध असतो. आपण आपले निर्णय सर्व काही घेऊ शकतो. त्यासाठीच भारत हा सार्वभौम बनला. 1947च्या कायद्यानुसार भारत देश सार्वभौम बनला, कारण इंग्रज भारतातून निघून गेले. भारतात आता इंग्रजांचं अस्तित्व राहिलं नाही, त्यांचा प्रभाव राहिला नाही. भारत आता भारतासाठी म्हणजे आपल्याला एक माहिती आहे की 1946 मध्येच अंतरिम सरकार बनली होती. त्या अंतरिम सरकारमध्येच अध्यक्ष म्हणून म्हणजेच त्या अंतरिम सरकारचा प्रमुख म्हणून गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरॉय कार्य करत होता आणि त्याचा उपाध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे कार्य बघत होते. आणि त्यांच्याकडे जे 2 महत्त्वाचे विभाग होते म्हणजे परकीय धोरण, परराष्ट्र धोरण आणि कॉमनवेल्थ, याच्यातूनच
हे आपला भारत देश सार्वभौम होत गेला हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय, या शब्दाचं महत्त्व काय आणि कोणत्या कायद्यानुसार भारत देश हा सार्वभौम बनला. जो आयोगाने, मी अगोदर म्हटलं की आयोगाने प्रश्न विचारला, ते 3 पैकी एक हे स्टेटमेंट होतं की 1947च्या कायद्यानुसार भारताला कोणत्या प्रकारचे अधिकार मिळाले. तर हे एक स्टेटमेंट होतं आणि एक स्टेटमेंट होतं की घटना समिती हीच संविधान म्हणजेच संसद बनली. मित्र, 1947च्या कायद्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे की व्हाईसराय हे पद रद्द करण्यात आलं. भारत सचिव आणि त्याचबरोबर व्हाईसराय हे जे 2 पद होते 1858 नुसारच व्हाईसराय आणि भारत मंत्री हे 2 पद तयार करण्यात आले. म्हणजे गव्हर्नर जनरल याच्या जागी फक्त व्हाईसराय शब्द वापरण्यात येऊ लागला. आता ते भारत सचिव पद तर रद्द करण्यातच आलं, पण व्हाईसराय हा शब्द सुद्धा रद्द करण्यात आला आणि त्याच्या जागी परत गव्हर्नर जनरल हा शब्द आणण्यात आला. गव्हर्नर जनरल हा नवीन शब्द आणण्यात आला आणि हाच गव्हर्नर जनरल देशासाठी जोपर्यंत भारतामध्ये भारतीय प्रशासन म्हणजे भारतीयांनी माउंट बॅटन याला कंटिन्यू केलं होतं स्वातंत्र्यानंतर सुद्धा गव्हर्नर जनरल म्हणून. तर तीच ती व्यवस्था जोपर्यंत चालू राहील, म्हणजे शेवटचा जो गव्हर्नर जनरल होता तो माउंट बॅटन होता आणि त्यानंतर श्री राजगोपालाचारी म्हणजेच राजाजी हे गव्हर्नर जनरल बनले. तर या कायद्यानुसार माउंट बॅटन हा गव्हर्नर जनरल बनला. व्हाईसराय जे पद होतं ते रद्द करण्यात आलं. गव्हर्नर जनरल हा शब्द परत वापरण्यात येऊ लागला. जो देशाचा गव्हर्नर होता, गव्हर्नर जनरल होता आणि जे प्रांताचे गव्हर्नर होते ते आपापल्या ठिकाणी नाममात्र प्रमुख ठेवण्यात आले. म्हणजे जसं भारताच्या राष्ट्रपतीचं असते तशा पद्धतीत तशा बाबतीत वागणं सुरू झालं की यांना केवळ नाममात्र ठेवण्यात आलं आणि त्यांच्या अधीन जे मंत्रिमंडळ होतं, जे सरकार होतं ते सरकार काम पाहत होतं. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या माध्यमातून जे सरकार चाललं होतं अंतरिम सरकार, म्हणजे त्याचा प्रमुख जरी गव्हर्नर जनरल असला तरी सर्व कार्य हे पंडित जवाहरलाल नेहरू बघत होते. असेच प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये घडत होतं. त्या ठिकाणी लोकल लेवलला खूप जास्त जागरूकता आली होती आणि ते प्रत्येक राज्याचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी काम पाहत होतं. याच काळामध्ये बॉम्बे राज्याचे प्रमुख कोण होते, म्हणजेच मुख्यमंत्री कोण बनले होते पहिले, हे आपण कमेंटमध्ये आम्हाला कळवायला. मित्रो, शेवटचा मुद्दा म्हणजे मी अगोदर जसं सांगितलं की जी आपली कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली आहे, जी आपली संविधान सभा आहे, ती संविधान सभाच असा संसद म्हणून आपलं कार्य पाहू लागले. मित्रो, 1947च्या कायद्यानुसार मी ज्या पद्धतीने सांगितले, जे काही मुद्दे सांगितले ते वरीलप्रमाणे आपले काही बदल 1947च्या कायद्यानुसार झाले. या ठिकाणी आपण 1773 ते 1947 हा जो प्रवास आहे तो संपवला. मित्रो, मी आपल्याला आधीचा जो व्हिडिओ टाकला होता पार्श्वभूमीसाठी, त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा फॅक्च्युअल डेटा दिला नव्हता. एकदम स्टोरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सर्व पोहोचवलं होतं आणि त्यानंतर त्यातील जे कायदे होते आणि जे फॅक्ट होते ते ह्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. मित्रो, या व्हिडिओचा आपण लाभ घ्यावा. यामध्ये मी खूप जास्त रिपीट केलेला आहे, खूप जास्त रिपीट बोललो आहे, पण हे सर्व आपल्यासाठी गरजेचं आहे. आपण पेपरला गेले आणि एखादं स्टेटमेंट जर यासंबंधी आलं, यावरती आलं, तर आपला तो मार्ग जायला नको. मित्रो, आमचा आरंभ करिअर अकादमी हे जे यूट्यूब चॅनल आहे याला आपण जॉईन व्हावं, याला सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचावं. मित्र, वारंवार मी माझा हेतू सांगत आहे की आम्ही कशा पद्धतीने आणि कशासाठी आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मित्र, STI या पदावर निवड होण्या अगोदर मी कशा पद्धतीने घरी राहून अभ्यास केला, मला कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागलं, मी क्लासेस वगैरे कुठल्याही पद्धतीने जॉईन केले नव्हते. स्वतःचा अभ्यास करत असताना खूप साऱ्या गोष्टींना मला सामोरं जावं लागलं. मग लोकल लेवलला असताना कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची कमतरता होती, मोबाईलची सुद्धा कमतरता होती, मोबाईलही नव्हता. यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून केवळ अभ्यास करून आपल्याला भागणार नाही. त्यासाठी आपल्याला ही इतकी मोठी परीक्षा आहे, ही अभ्यासाच्या पलीकडे निघून गेलेली परीक्षा आहे. आता केवळ अभ्यास ही परीक्षा आपल्याला तारू शकत नाही. यासाठी आपल्याला वेगळं काहीतरी करणं गरजेचं आहे. ते वेगळं काय, तर आयोगाचा अभ्यासक्रम आणि PYQ ह्या 2 गोष्टींना आपल्याला फायदा घ्यावा लागेल आणि या सर्व गोष्टींचा आपण फायदा घेतल्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी रिव्हिजन करून आयोगाच्या पॅटर्ननुसार व्यवस्थित हाताळायला हवा. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते, अभ्यास खूप केल्यानंतरही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते कंबाईनच्या पेपरसाठी तो 1 तास. जो 1 तास आपला पूर्ण कस काढतो आणि आपली मेहनत किती आहे ती मेहनत आपल्याला सिद्ध करायला लावतो. यासाठी टेस्ट सिरीजही गरजेचे आहे. मित्रो, हा जो पहिला टॉपिक संपला, आता लवकरच मी टेलिग्रामला याची पूर्ण नोट्स आपल्यासाठी अवेलेबल करून देणार आहे. आयोगाचे मी आतापर्यंत जे शिकवलं आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर जे काही टॉपिक किंवा काही जे पॉईंट मला असं वाटेल की आपल्यासाठी मी देणं गरजेचं आहे, ते नोट्सच्या माध्यमातून मी टेलिग्रामला आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रो, आमचं टेलिग्राम चॅनल आरंभ करिअर अकादमी ह्याला सुद्धा आपण जॉईन व्हावं आणि त्यानंतर आमचे जे इतर सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यांचंही नाव आरंभ करिअर अकादमीचं आहे, त्यांनाही सुद्धा आपण जॉईन व्हावं. मित्रो, लवकरच आपल्यासाठी भूगोलाची महाराष्ट्राचा भूगोल हे शृंखला म्हणजे ही सिरीज सुरू केली जाणार आहे. साफल्य सिरीजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आम्ही सर्व विषय जितके जास्त होईल, जितक्या कमी वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवता येतील, तितक्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त
महत्त्वाचा कंटेंट आणि उपयुक्त कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवणार. मित्रहो, आपण हा जो आमचा व्हिडिओ आहे, ही जी आमची मेहनत आहे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि ज्यांना आपल्याला वाटेल की आमच्या मेहनतीने किंवा आमच्या प्रयत्नांनी थोडाफार जरी सहारा होऊ शकेल, त्यांना आपण नक्कीच हे शेअर करायला पाहिजे. मित्रहो, हा व्हिडिओ, हा जो पहिला टॉपिक होता आपला, ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतामध्ये संविधानिक विकास कशा पद्धतीने झाला, तो इथं संपला. आता घटना निर्मिती या टॉपिकवर आपण बघणार आहोत. हा जो उद्याचा टॉपिक आहे तोही खूप जास्त फॅक्च्युअल आहे, त्यासंबंधी मी आपल्याला माहिती देणार आहे. पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्यासाठी येईल. तोपर्यंत धन्यवाद.